नागपुर पुलिस की बड़ी कामयाबी, वाहन चोर गिरोह का भंडाफोड़, 62 गाड़ियां बरामद, 20.45 लाख का सामान जब्त। क्राइम ब्रांच यूनिट 5 ने वाहन चोरी करने वाले गिरोह को पकड़कर 7 महीने में हुई दर्जनों चोरी के मामलों का पर्दाफाश किया। मास्टर की से लॉक खोलकर गाड़ियां उड़ाने वाले आकाश खोबरागड़े, आकाश परतेकी और मयंक बारिक को गिरफ्तार किया गया। पुलिस ने 200 सीसीटीवी फुटेज खंगाले और पक्की जानकारी के आधार पर आरोपियों को धर दबोचा। पूछताछ में पता चला कि चोरी की गई गाड़ियां भंडारा के एक गैरेज में छुपाई गई थी। पुलिस ने वहां छापा मारकर कुल 62 वाहन बरामद किए, जिनकी कीमत 20.45 लाख रुपए है। इस सफल ऑपरेशन के लिए नागपुर पुलिस की हर ओर सराहना की जा रही है। पुलिस ने नागरिकों से सतर्क रहने और अपने वाहनों को सही तरीके से लॉक करने की अपील की है। शहरामध्ये अनेक दिवसापासून वाहन चोरीच्या घटना या सातत्याने वाढत्या प्रमाणात दिसून येत होत्या आणि त्याच्या अनुषंगाने टाइम, प्लेस आणि व्हेकल टाइप याचा ॲनालिसिस सातत्याने आम्ही क्राइम ब्रांचच्या वेगवेगळ्या युनिटमधून ते करत होतो। ते करत असताना तांत्रिक तपास, शहरामध्ये उपलब्ध असणारे सीसीटीव्हीचे फुटेज आणि हॉटस्पॉट जे आहेत त्याचं देखील ॲनालिसिस करण्यात आलं होतं। त्यावरून आम्हाला असं लक्षात आलं की मेट्रो स्टेशन असेल, रेल्वे स्टेशन असेल, बस स्टँड असेल, काही हॉस्पिटल असतील, महिन्याच्या 1 ते 10 तारखेच्या दरम्यान असणारे बँक्स असतील, या ठिकाणावरून वाहनांचं चोरीचं प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणात आहे। त्या अनुषंगाने काही गुन्हे दाखल झाले होते शहरामध्ये। त्याच्यामध्ये यशोधरा नगरमध्ये CR नंबर 851/25 प्रज्वल जयचंद्र भीमटे यांनी एक गुन्हा दाखल केला होता आणि त्याचा तपास युनिट 5 ची टीम आमची करत होती। हा तपास करत असताना युनिट 5 च्या टीमने जवळपास 200 सीसीटीव्ही फुटेज चेक केले आणि 200 सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की काही ठिकाणी फुटेजमध्ये एक विशिष्ट पोशाख असणारा व्यक्ती, विशिष्ट अंगकाठीचा व्यक्ती हा सगळ्या ठिकाणी जिथे जिथे या गाड्यांचे चोऱ्या झालेल्या आहेत त्या ठिकाणी कॉमन दिसून येत आहे। त्याच्यावरून ह्यांचा एक कर्मचारी आमच्या युनिट 5 चा टाकळकर नावाचा, त्यांनी ते फुटेज सगळीकडे प्राप्त करून घेऊन जे काही डीबी टीम असतील आणि त्याचे गोपनीय बातमीदार असतील त्या बातमीदारांना दाखवले आणि ह्या बातमीदारांनी कन्फर्म केलं की सदर व्यक्ती हा या ठिकाणी आता दिसून येत आहे, तात्काळ येऊन तुम्ही तर बघा, व्यक्ती व्हेरीफाय करा। त्यावरून टाकळकर आणि युनिट 5 ची टीम तिथे गेली आणि त्यांनी तिथून आकाश किशोर खोबरागडे नावाच्या एका व्यक्तीला ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यावर त्याची सखोल चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं की हाच व्यक्ती जो आहे की ज्यांनी जे फुटेज आम्हाला दिसले होते त्या फुटेज मधला व्यक्ती हाच आहे आणि त्यांनी काही वाहनं चोरी केलेली होती। 4-5 ठिकाणची जी वाहनं होती ते कन्फर्म झाल्यानंतर त्याचा अधिक तपास ज्यावेळेस आम्ही केला डिटेलमध्ये जाऊन आमच्या टीमने, त्यावेळेस त्यांना लक्षात आलं की शहरांमधून, आपल्या शहरामधून त्यांनी जवळपास 20 ते 22 गाड्या चोरी केलेल्या आहेत। त्याच्याबरोबर त्याचे इतर 2 साथीदार, एक मयांक उर्फ क्रिश बारिक आणि दुसरा त्याचा साथीदार आहे आकाश संपतलाल परतेती, सीता सांगवी नावाचे गाव आहे तुमसरमध्ये, भंडारा जिल्ह्यामध्ये। ह्या तिथले रहिवासी आहेत आणि यांनी मिळून नागपूर जिल्हा, नागपूर शहर या व्यतिरिक्त छिंदवाडा मध्य प्रदेश या ठिकाणाहूनही काही गाड्या चोरी केलेल्या होत्या। अशा एकूण त्यांनी 62 गाड्या चोरी केलेल्या आहेत। ह्या ज्या आपल्या समोर गाड्या दिसत आहेत आता, ह्या 62 गाड्या आम्ही आता त्यांच्याकडून रिकव्हर केल्यात आणि यांनी तिथंच तुमसरमध्ये असणारा जो मोटर मेकॅनिक आहे दीपक द्वारकादास बिजांडे आणि त्याचा भाऊ विजय उर्फ गोलू द्वारकादास बिजांडे, या दोघांना या मोटरसायकल दिल्या आणि या दोघांनी पुढे त्या ग्रामीण भागामधल्या वेगवेगळे जे लोक आहेत त्यांना ते विक्री केल्याचं निष्पन्न झालं। हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी जाऊन सर्च घेतला आणि ह्या 5 जणांनाही ताब्यात घेतलं आणि ज्यांच्याकडे मोटरसायकल होत्या त्या सगळ्या मोटरसायकल आम्ही या ठिकाणी जप्त केलेल्या आहेत। असे एकूण 62 मोटरसायकल आहेत आणि याची किंमत जी आहे मोटरसायकलची ती किंमत आहे 19,70,000 इतक्या किमतीच्या हे वाहन आहेत। याशिवाय त्यांच्याकडून 4 मोबाईल,
जप्त केलेले आहेत, त्याचंही अनालिसिस चालू आहे. त्या मोबाईलचा आणखी कुणाशी काही संबंध आहे का, इतर कुठल्या व्यक्तींशी कोणी दलाल त्याच्यामध्ये दिसून येत आहेत का, काही मोटर वाहन विक्रेते दिसून येत आहेत का, याचा अभ्यास चालू आहे. यानंतरही फर्दर इन्व्हेस्टिगेशनमध्ये आणखी गाड्या या ठिकाणाहून निष्पन्न होण्याची किंवा उघडकीस येण्याची शक्यता गुन्हे नाकारता येत नाही. असा हा पहिला तपास आहे. सतर्क पोलीस, सुरक्षित नागपूर. ब्युरो रिपोर्ट, प्राऊड इंडिया.